स्वाती मराठी टिपरे स्वायुर आयुर्वेदमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आजचा आपला विषय आहे विरुद्ध अन्न सेवन आणि आयुर्वेद। अनेक लोकांना निरनिराळ्या प्रकारचे त्वचा रोग, कुष्ठ, त्वचेचे व्याधी, विसर्प किंवा श्वित्र म्हणजे पांढरे कोड किंवा ग्रहणी रोग किंवा नपुसकता किंवा संतान दोष किंवा अनेक प्रकारचे नेत्र रोग असे गंभीर व्याधी असतात आणि त्याचं कारण माहीत नसतं। तेव्हा अनेक पेशंट आम्हाला विचारतात की डॉक्टर, मी तर घरचंच जेवण जेवतो, मी बाहेर जास्त जेवत नाही किंवा आमच्या घरामध्ये अशी काही फॅमिली हिस्ट्री नाहीये, म्हणजेच अनुवंशिकता नाहीये, मग मलाच हा त्रास कसा काय? तर या प्रश्नाचं उत्तर चरक ऋषींनी, वाग्भट ऋषींनी अनेक वर्षांपूर्वी आयुर्वेद ग्रंथांमध्ये देऊन ठेवले, ते म्हणजे विरुद्ध आहार सेवन। विरुद्ध आहार सेवनामुळे जे काही व्याधी होतात ते काही एक दिवस विरुद्ध आहाराचं सेवन केलं आणि लगेच होतात असं नाहीये। जेव्हा वारंवार सातत्याने विरुद्ध आहाराचं सेवन केलं जातं तेव्हा अनेक प्रकारचे व्याधी निर्माण होत असतात। चरक ऋषींनी चरक संहितेमध्ये आणि वाग्भट ऋषींनी अष्टांग हृदय आणि अष्टांग संग्रह या ग्रंथांमध्ये विरुद्ध आहाराचं विस्तृतपणे वर्णन केलेलं काही पदार्थ असे आहेत की ते वेगवेगळे स्वतंत्रपणे खाल्ले तर ते शरीराचं भरण पोषण करतात, परंतु तेच पदार्थ एकत्र करून किंवा कॉम्बिनेशनने खाल्ले तर ते शरीरावर विषाक्त परिणाम निर्माण करतात, शरीरामध्ये आम नावाचं विष निर्माण करतात आणि ते शरीरासाठी विरुद्ध ठरतात। जेव्हा ते विषाक्त ठरतात तेव्हा ते शरीरातले वात, पित्त, कफ या त्रिदोषांना दूषित करतात आणि त्या वात, पित्त, कफ या त्रिदोषांना स्वस्थानातून म्हणजे स्वतःच्या स्थानापासून हलवतात। त्याचप्रमाणे ते सप्त धातूंना म्हणजेच रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र या धातूंना दूषित करतात। त्याचप्रमाणे ते पाचक अग्नीला विकृत करतात, शरीरातल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम बिघडवतात। त्याचप्रमाणे ते शरीरातलं मेटाबॉलिझम जे आहे ते देखील बिघडवतात आणि शरीरातलं मेटाबॉलिझम बिघडल्यामुळे अनेक प्रकारचे व्याधी निर्माण होत असतात। चरकाचार्यांनी विरुद्ध आहार सेवनाचे 18 प्रकार सांगितलेले आहेत। त्यातला पहिला प्रकार आहे देशविरुद्ध। देशविरुद्ध म्हणजे आपण ज्या प्रदेशामध्ये राहतो तिथल्या वातावरणाला विरुद्ध असा आहार सेवन करणे। म्हणजे आपण खूप उष्णता असलेल्या उष्ण प्रदेशामध्ये राहत असलो आणि आपण तिथे चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, नॉनव्हेज किंवा आंबवलेले पदार्थ यांचं अति प्रमाणात सेवन करत असलो तर तो झाला देशविरुद्ध आहार। त्याचप्रमाणे आपण थंड हवेच्या ठिकाणी राहत असलो आणि आपण सातत्याने कोल्ड्रिंक्स, आईस्क्रीम यांचं सेवन केलं तर ते झालं देशविरुद्ध। त्याचप्रमाणे आपण वाळवंटासारख्या वृक्ष प्रदेशामध्ये राहत असलो आणि तिथे आपण वृक्ष पदार्थांचं अधिक प्रमाणात सेवन केलं, शिळान्नाचं अधिक प्रमाणात सेवन केलं किंवा जास्त प्रमाणात उपवास केले तर ते झालं देशविरुद्ध। आपण ज्या प्रदेशात राहतो तिथलं आपण पारंपरिक आहाराचं सेवन केलं पाहिजे, म्हणजे तिथे जे पारंपरिक पदार्थ बनतात ते तिथल्या वातावरणाला अनुसरून असतात, त्यामुळे त्याचं आपण सेवन केलं तर त्याचा आपल्याला खूप फायदा होतो। त्याचप्रमाणे आपण ज्या प्रदेशात राहतो तिथल्या ज्या सणावाराला बनलं जाणारं जे जेवण आहे ते आपल्यासाठी हितकर असतं, त्यामुळे आपण भारतासारख्या देशात राहत असताना चायनीज किंवा इटालियन फूड हे कधीतरीच खाल्लेलं बरं। विरुद्ध आहारातला दुसरा प्रकार आहे कालविरुद्ध। कालविरुद्ध म्हणजे हिवाळ्यामध्ये थंड पदार्थांचं, कोल्ड्रिंकचं, आईस्क्रीमचं खूप प्रमाणात सेवन करणं म्हणजेच झालं कालविरुद्ध। त्याचप्रमाणे उन्हाळ्यामध्ये चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, नॉनव्हेज, आंबवलेले पदार्थ यांचं अधिक प्रमाणात सेवन करणं हे झालं कालविरुद्ध। त्याचप्रमाणे दही हे सूर्यास्तानंतर खाणं म्हणजेच रात्रीच्या वेळी दही खाणं हे झालं कालविरुद्ध। त्याचप्रमाणे हिवाळ्यात बनवलेले डिंकाचे लाडू हे उन्हाळ्यामध्ये खाणं हे देखील झालं कालविरुद्ध। विरुद्ध आहार सेवनाचा तिसरा प्रकार आहे अग्निविरुद्ध। अग्निविरुद्ध म्हणजेच जाठर अग्निविरुद्ध, म्हणजेच खूप भूक लागलेली असताना कमी अन्नाचं सेवन करणं किंवा खूप कमी भूक लागलेली असताना जास्त प्रमाणामध्ये जेवण करणं। वात प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये विषम अग्नी असतो, म्हणजे त्यांना कधी भूक लागते कधी लागत नाही। तर वात प्रकृतीच्या व्यक्तींना जेव्हा भूक लागलेली असते तेव्हा आणि भूकेच्या प्रमाणानुसार त्यांनी आहार सेवन केला पाहिजे। त्याचप्रमाणे पित्त प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये तीक्ष्ण अग्नी असतो, त्यामुळे त्यांना खूप भूक लागते
त्यामुळे पित्त प्रकृतीच्या व्यक्तीने खूप भूक लागलेली असताना कमी अन्नाचं सेवन करणं हे झालं अग्निविरुद्ध. त्याचप्रमाणे कफ प्रकृतीच्या व्यक्तींचा अग्नी हा मंद असतो, त्यामुळे त्यांनी मंदाग्नी असताना जड पदार्थ किंवा गुरु पदार्थांचं अधिक प्रमाणामध्ये सेवन केलं, गोड पदार्थांचं अधिक प्रमाणामध्ये सेवन केलं, तर हे झालं अग्निविरुद्ध. त्याचप्रमाणे बाल्यावस्थेमध्ये अग्नी कमी असतो, लहान मुलांमध्ये अग्नी हा कमी असतो, त्यामुळे त्यांनी अग्नीच्या विरुद्ध खूप त्यांचं पोट भरलेलं असतानाही त्यांना बळजबरीने भरवलं, तर ते झालं अग्निविरुद्ध. त्याचप्रमाणे युवावस्थेमध्ये तीव्र भूक लागलेली असते, पित्त वाढलेलं असतं, त्यामुळे खूप भूक लागलेली असते. अशा वेळी कमी आहाराचं सेवन करणं किंवा उपवास करणं हे झालं अग्निविरुद्ध. वृद्धावस्थेमध्ये अग्निमंद झालेला असतो, पचनशक्ती कमी झालेली असते. अशा वेळी खूप आहाराचं सेवन करून घेणं किंवा जड पदार्थांचं सेवन करणं हे झालं अग्निविरुद्ध. विरुद्ध आहार सेवनाचा चौथा प्रकार आहे मात्रा विरुद्ध. मात्रा म्हणजेच प्रमाण. काही पदार्थ असे असतात की दोन पदार्थ सोबत खाल्लेले चालतात, परंतु ते जर सम प्रमाणात म्हणजे सारख्या प्रमाणामध्ये खाल्ले तर ते शरीरावर विषवत परिणाम निर्माण करतात. आणि तेच पदार्थ विषम मात्रेत म्हणजे असमान मात्रेमध्ये खाल्ले तर मात्र ते शरीराला चालू शकतात. जसे की मध आणि तूप हे जर सम प्रमाणामध्ये सोबत खाल्ले तर ते शरीरावर विषवत परिणाम निर्माण करतात. आणि मध आणि तूप हे जर विषम मात्रेत म्हणजे दोघं वेगवेगळ्या प्रमाणामध्ये सोबत खाल्ले तर मात्र ते चालू शकतात. त्यामुळे कधीही लक्षात ठेवा, मध आणि तूप हे औषधी उपयोगासाठी आणताना, औषधासोबत घेताना किंवा एखाद्या पदार्थामधून सोबत खाताना समप्रमाणामध्ये म्हणजे एकसारख्या प्रमाणामध्ये कधीही घेऊ नका. म्हणजे 1 चमचा मध घेतलं तर 2 चमचे तूप घ्या किंवा 2 चमचे तूप घेतलं तर 1 चमचा मध घ्या. विरुद्ध आहार सेवनातला पुढचा प्रकार आहे सात्म्य विरुद्ध. सात्म्य विरुद्ध म्हणजे सवयीच्या विरुद्ध. एखाद्या व्यक्तीला तिखट मसाल्याचे पदार्थ खाणं, उष्ण पदार्थांचं सेवन करणं याची इतकी सवय झालेली असते की त्यामुळे ते खाल्ल्यामुळे त्यांना काहीही त्रास होत नसतो, याला म्हणतात सात्म्य. याच्या विरुद्ध आपण जर त्यांना थंड किंवा गोड पदार्थ दिले तर त्याच्यामुळे त्यांना त्रास होतो, याला म्हणायचं सात्म्य विरुद्ध. हे औषधांच्या बाबतीत खूप वेळा बघायला मिळतं की काही लोकांना एकदा दिलेली औषधं ते डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वारंवार महिनोन्महिने घेत राहतात आणि कालांतराने त्यांना त्या औषधांमुळे काहीच त्रास म्हणजे त्रासावर काहीच उपाय झालेला किंवा त्रासामध्ये काहीच फरक पडलेला दिसेनासा होतो. तर त्या औषधांची त्या त्रासावर सात्म्य झालेलं असतं, म्हणजे ते सवयीचं झालेलं असतं. अँटीबायोटिक्सच्या बाबतीतही हे बऱ्याच प्रमाणात होतं. काही लोक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काही अँटीबायोटिक्स वारंवार घेणं बंद करणं, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेत राहतात. त्यामुळे त्या अँटीबायोटिकचं शरीरामध्ये रेझिस्टन्स किंवा सात्म्य निर्माण होतं आणि जेव्हा त्यांना काही मोठा त्रास होतो तेव्हा ट्रीटमेंटच्या वेळेस ते अँटीबायोटिक वापरता येत नसतात. त्यामुळे कल्चर अँड सेन्सिटिव्हिटीची टेस्ट डॉक्टरांना करून घ्यावी लागते आणि त्या टेस्टमध्ये कुठले औषध सात्म्य आहेत, कुठले असात्म्य आहेत हे बघून मग पुढची ट्रीटमेंट करावी लागते. विरुद्ध आहार सेवनाचा पुढचा प्रकार आहे दोष विरुद्ध. शरीरामध्ये 3 प्रकारचे दोष असतात, वात, पित्त आणि कफ. या तीनही दोषांचे वेगवेगळे गुण असतात. त्या गुणांच्या विरुद्ध आहार सेवन केला तर तो होतो दोष विरुद्ध. म्हणजेच शरीरामध्ये वातदोष प्रबल असताना आपण वाताच्या लघु वृक्ष गुणांच्या आहाराचं सेवन केलं तर ते झालं दोष विरुद्ध. त्याचप्रमाणे शरीरामध्ये पित्त प्रबल असताना आपण पित्ताच्या उष्ण तीक्ष्ण गुणांचा आहार सेवन केला तर ते झालं दोष विरुद्ध. त्याचप्रमाणे कफ दोष प्रबल असताना कफाच्या गुरु, स्निग्ध या गुणांचं, गुरु, स्निग्ध, मधुर या गुणांचं अतिप्रमाणात सेवन केलं तर ते झालं दोष विरुद्ध. विरुद्ध आहार सेवनातला पुढचा प्रकार आहे संस्कार विरुद्ध. संस्कार म्हणजे आपण एखादा पदार्थ बनवताना त्याच्यावरचे भाजणे, तळणे, उकडणे, शिजवणे या ज्या प्रोसेस करतो त्याला म्हणतात संस्कार. आणि त्यात तसंच दही हे कधी गरम करून खायचं नसतं, अन्यथा ते संस्कार विरुद्ध होतं. त्याचप्रमाणे मध हे कधी गरम करून खायचं नसतं किंवा मध हे गरम पाण्यातून घ्यायचं नसतं किंवा मध हा गरम पदार्थ बनवताना त्याच्यात मध टाकायचं नसतं. जेव्हा एखाद्या पदार्थामध्ये आपल्याला मध टाकायचं आहे तेव्हा तो पदार्थ थंड झाल्यानंतर त्याच्यात मध टाकायचं असतं.
अन्यथा ते संस्कार विरुद्ध होतं. पुढचा प्रकार आहे वीर्य विरुद्ध. वीर्य विरुद्ध म्हणजे एखादा औषध किंवा एखादा पदार्थ आपण खाल्ला तर खाल्ल्यानंतर तो पचवला जातो आणि पचवल्यानंतर त्याच्यापासून 2 प्रकारचे शरीरावर प्रभाव निर्माण होतात. त्याला वीर्य असं म्हणतात. 2 प्रकारचे वीर्य असतात, एक उष्णवीर्य आणि दुसरं असतं शीतवीर्य. तर ह्या 2 उष्णवीर्य आणि शीतवीर्याचे पदार्थ जर सोबत खाल्ले गेले तर त्याला म्हणतात वीर्य विरुद्ध. म्हणजे दूध आणि मासे हे 2 विरुद्ध पदार्थ आहेत, कारण दूध हे शीतवीर्यात्मक आहे आणि मासे हे उष्णवीर्यात्मक आहेत. त्यामुळे ते दोघं जर सोबत खाल्ले गेले तर त्याच्यामुळे शरीरावर विषाक्त परिणाम निर्माण होतो. पुढचा प्रकार आहे कोष्ठविरुद्ध. कोष्ठविरुद्ध म्हणजे एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर त्याचं शरीरामध्ये पचन होऊन त्यातला जो किट्ट म्हणजे नको असलेला भाग असतो तो शरीराबाहेर टाकून दिला जातो. या सगळ्या प्रोसेसचा अभ्यास करून आयुर्वेद ग्रंथांमध्ये 3 प्रकारचे कोष्ठ ठरवले गेलेले आहेत. एक म्हणजे मृदू कोष्ठ, दुसरा मध्यम कोष्ठ आणि तिसरा म्हणजे क्रूर कोष्ठ. तर मध्यम कोष्ठाचे जे रुग्ण असतात त्यांच्यामध्ये अग्निप्रदीप्त असतो आणि ते त्यांच्याकडून आहाराचं पचन हे लवकर आहाराचं पचन होत असतं. अशा मृदू कोष्ठी व्यक्तींनी जर जुलाबाचं तीव्र औषध सेवन केलं तर ते झालं कोष्ठविरुद्ध. किंवा काही लोकांचा कोष्ठ क्रूर असतो, त्यांना 2-2 दिवस पोट साफ होत नसतं आणि अशा लोकांनी जर जुलाबाचं अगदी मृदू औषध सेवन केलं तर त्याला म्हणतात कोष्ठविरुद्ध. पुढचा प्रकार आहे अवस्था विरुद्ध. म्हणजे एखाद्या व्यक्तीला खूप कष्टाचं काम असेल, व्यायाम किंवा शारीरिक कष्टाचं काम असेल तर त्याच्या शरीरामधला वातदोष वाढलेला असतो आणि अशा अवस्थेमध्ये त्या रुग्णाने जर वातवर्धक आहार विहाराचं सेवन केलं किंवा खूप उपवास केले तर ते झालं अवस्था विरुद्ध. किंवा एखाद्या व्यक्तीला खूप आराम करण्याची सवय असेल किंवा त्याचं काम हे अगदी बसून असेल, त्याच्या शरीराला व्यायाम नसेल तर त्याच्या शरीरातला कफ वाढलेला असतो आणि अशा व्यक्तीने मधुर गुणात्मक किंवा जड आहार पदार्थांचं सेवन केलं तर ते झालं अवस्था विरुद्ध. पुढचा प्रकार आहे क्रमविरुद्ध. रात्रीचं जेवण पचल्यानंतर म्हणजे सकाळी पोट साफ झाल्यानंतर दुसऱ्या दिवसाचा नवीन आहार सेवन केला गेला पाहिजे. हा क्रमाने आहे, परंतु याच्या विरुद्ध जर आपण पोट साफ झालेलं नसताना आहार सेवन केला तर याला म्हणतात क्रमविरुद्ध. किंवा आयुर्वेदानुसार आहार सेवन करण्याचा देखील क्रम सांगितलेला आहे. म्हणजे जेवणाच्या सुरुवातीला अग्निप्रदीप्त असतो, त्यामुळे जेव्हा अग्निप्रदीप्त असतो तेव्हा जड अन्नाचं सेवन करायला सांगितले. म्हणजे सुरुवातीला गोड पदार्थांचं सेवन केलं पाहिजे, त्यानंतर भाताचं सेवन केलं पाहिजे, त्यानंतर पोळी भाजी कोशिंबीर किंवा ताटातले इतर पदार्थ त्यांचं सेवन केलं पाहिजे. परंतु आपण आजकाल काय करतो, आधी स्टार्टर डिश खातो, त्याच्यानंतर मग भाजी पोळी खातो, त्याच्यानंतर भात खातो आणि ते खाल्ल्यानंतर मग आईस्क्रीम किंवा कोल्ड्रिंक खातो. हे झालं विरुद्ध क्रमाने. त्याच्यामुळे कधीतरी विरुद्ध क्रमाने खाल्लं तर हरकत नाही, पण खूप वारंवार विरुद्ध क्रमाने आहार सेवन केला गेला तर त्याला म्हणतात क्रमविरुद्ध. पुढचा प्रकार आहे परिहार विरुद्ध. म्हणजेच नॉनव्हेज खाल्ल्यानंतर कोल्ड्रिंक्स पिणं हे झालं परिहार विरुद्ध. किंवा गरम चहा पिल्यानंतर लगेच थंड पाणी पिणं हे झालं परिहार विरुद्ध. पुढचा प्रकार आहे उपचार विरुद्ध. जे पंचकर्माच्या सुरुवातीच्या पूर्वकर्मामध्ये किंवा एखाद्या व्याधीचे उपचार करताना रुग्णाला तूप पिण्यासाठी सांगितलेलं असतं. तर ते तूप गरम पाण्यासोबत किंवा गरम तूप प्यायचं असतं आणि ते पिल्यानंतर जर पेशंटने थंड पाण्याचं लगेच सेवन केलं तर ते झालं उपचार विरुद्ध. किंवा अम्लपित्त, रक्तपित्त, रक्तातिसार, मूळव्याध अशा रुग्णांना उष्ण तीक्ष्ण पदार्थ, चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ हे बंद करायला सांगितलेले असतात. आणि असं सांगितलेलं असताना देखील त्या रुग्णाने ते पदार्थ सेवन केले तर ते झालं उपचार विरुद्ध.
पुढचा प्रकार आहे पाकविरुद्ध. आयुर्वेद ग्रंथांमध्ये सांगितलंय की आपण अन्न शिजवताना जे इंधन वापरतो त्याच्यातून जर घाणेरडा वास येत असेल, धूर येत असेल किंवा ज्या इंधनासाठी जे लाकूड वापरत असू ते जर किडलेलं असेल तर त्याला पाकविरुद्ध असं म्हटलं आहे. परंतु आजकाल आपण LPG गॅस वापरतो, त्याचा घाणेरडा वास येत नसतो किंवा त्याच्यातून धूर निघत नसतो, त्यामुळे या प्रकाराचा विचार करण्याची गरज नाही. पुढचा प्रकार आहे संयोग विरुद्ध. संयोग म्हणजे सोबत. दोन वेगवेगळे पदार्थ सोबत खाल्ल्याने जी विषाक्तता निर्माण होते त्याला म्हणतात संयोग विरुद्ध. आजकाल हाच प्रकार जास्त बघायला मिळत असतो. याची उदाहरणं आहेत की दूध आणि मीठ, दूध आणि मासे किंवा दूध आणि नॉनव्हेज, दूध आणि आंबट फळांचे रस, दूध आणि दही, दूध आणि लसूण, दूध आणि मुळा हे पदार्थ सोबत खाल्ल्याने विषाक्तता निर्माण होते. हे दोघं संयोग विरुद्ध असतात, त्यामुळे दूध आणि आता सांगितलेले पदार्थ यांचं सोबत सेवन करू नये. पुढचा प्रकार आहे हृदय विरुद्ध. म्हणजेच मनाला न आवडणारा पदार्थ बळजबरीने खाणे याला म्हणतात हृदय विरुद्ध. लहान बालकांना एखादा पदार्थ आवडत नसेल, एखादा पदार्थ खाण्याची त्यांची इच्छा नसेल तर त्यांना बळजबरीने तो पदार्थ खाऊ घालणं याला म्हणतात हृदय विरुद्ध. पुढचा प्रकार आहे संपत विरुद्ध. म्हणजे एखादं फळ अपक्व असताना म्हणजेच पिकलेलं नसताना खाणं किंवा अर्धवट पिकलेलं असताना खाणं किंवा जास्त पिकल्यामुळे खराब झालेलं असताना ते जास्त पिकल्याने सडल्यानंतर खाणं याला म्हणतात संपत विरुद्ध. विरुद्ध आहार सेवनातला शेवटचा प्रकार आहे विधी विरुद्ध. आयुर्वेदामध्ये जेवण करताना काही नियम सांगितलेले आहेत. म्हणजे अनेक लोक सोबत असताना एकट्याने जेवू नये किंवा जेवताना उभं राहून जेवू नये किंवा जेवताना जास्त बडबड करू नये, याच्या विरुद्ध वागणं म्हणजेच विधी विरुद्ध. विरुद्ध आहार सेवनामुळे कुठल्या कुठल्या प्रकारचे व्याधी निर्माण होतात ते आपण बघूया. विरुद्ध आहार सेवन केल्यामुळे अग्निमांद्य म्हणजेच भूक न लागणं, त्यानंतर अम्लपित्त म्हणजेच ऍसिडिटी, आमविष, आधमान म्हणजेच पोटात गॅस होणे, विसर्प म्हणजे एक प्रकारचा त्वचारोग, विस्फोट, कुष्ठ किंवा अनेक प्रकारचे त्वचारोग, श्वित्र म्हणजेच पांढरे कोड, पांडू म्हणजेच अॅनिमिया, भगंदर, मद, मूर्छा, उन्माद, ज्वर, अपस्मार, ग्रहणी, शोथ, गलग्रह, त्यानंतर नेत्रविकार, संतान दोष आणि नपुसकता असे अनेक प्रकारचे व्याधी निर्माण होत असतात. तुम्हाला विरुद्ध आहार सेवनामुळे जर काही कुठल्या प्रकारचे व्याधी झालेले असतील तर घाबरून जाऊ नका. त्यासाठी ते विरुद्ध आहाराचं सेवन बंद केलं की ते लक्षणं हळूहळू कमी होतात. लगेच कमी होत नाही पण कालांतराने ते लक्षणं कमी कमी होतात. किंवा आयुर्वेदातले पंचकर्मोक्त काही शरीर शुद्धी करून घेतली तर त्या लक्षणांची तीव्रता कमी होते किंवा शरीर शुद्ध झाल्यामुळे ती लक्षणं बऱ्यापैकी कमी होत असतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.